मंडळी, तुम्ही तुरीची डाळ अशी कधी खाल्ली आहे का? तुरीचे दाणे असतील तर असा नाश्ता नक्की बनवा. खूप टेस्टी, कुरकुरीत आणि खूप छान लागतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुरीचे दाणे घेतले, छान स्वच्छ धुवून घेतले. तुरीचे दाणे हिरवे पण नाही आहे आणि पूर्ण वाळलेले पण नाही आहे, थोडे लालसर झालेले आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे. त्या दाण्याबरोबर हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर पण वाटून घ्यायची आहे. खूप टेस्टी नाश्ता होतो हा आणि संध्याकाळच्या वेळेस चहा बरोबर पण खूप छान लागतं. हे बघा, वाटून झालेलं आहे. दरदरीत वाटायचं आहे, एकदम पेस्ट करायची नाही आहे. आता एका बाउल मध्ये काढून घेतलं. आता यात काही सुके मसाले घालायचे आहे. तांदळाचं पीठ घातलं 4-5 चम्मच, हळद घातली, लाल तिखट घातलं, थोडं जास्त घालायचं नाही आहे. हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. धणे जिरे पावडर घातलं, थोडा सावजी मसाला घातला, हिंग घातलं, चवीपुरतं मीठ घातलं, थोडा चाट मसाला घातला चटपटीत होण्यासाठी. आमचूर पावडर घातलं आणि उकडलेले 2 बटाटे घातले. आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस पण घालू शकता. छान मिक्स करून घ्यायचा आहे. सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे. छान याचा गोळा तयार करायचा आहे. हे बघा, अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता बारीक चिरलेला कांदा घातला, हिरवा कांदा, कांद्याची पात घातली, त्यामुळे खूप टेस्टी होते ही रेसिपी. आणि थोडे तीळ घातले. छान मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याची पात, तीळ आणि 5-7 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 5-7 मिनिटानंतर याचे छोटे छोटे बॉल्स, छोटे छोटे पोर्शन घेऊन याचे हातावर वड्यासारखे थापून घ्यायचे आहे. हे बघा, याचे पॅटीस तयार करून घ्यायचे आहे. थोडा पाण्याचा हात घेऊन तुरीच्या दाण्यामध्ये भरपूर मात्रात प्रोटीन असतं. तुरीच्या दाण्यामुळे रक्त पण आपलं वाढतं, हिमोग्लोबिन जास्त प्रमाणात असतं. स्किन पण छान असते तुरीच्या दाण्यानी. अँटीऑक्सिडंटचं काम करतं तुरीचे दाणे. तर नक्की बनवून बघा असे पॅटीस तुरीच्या दाण्याचे. हे बघा, अशाच प्रकारे सगळे पॅटीस तयार करून घ्यायचे आहे. आता शेवळ्या घेतल्या एका प्लेटमध्ये आणि छान हाताने कुचकरून घेतल्या. इकडे तेल गरम व्हायला ठेवलं. छान तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक पॅटीस शेवळ्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे. छान शेवळ्या कोट करून घ्यायच्या आहे पॅटीसला. या प्रकारे सगळे पॅटीस छान कोट करून घ्यायचे आहे. त्यामुळे आपले पॅटीस छान कुरकुरे होतात, मस्त कुरकुरीत होतात पॅटीस आणि आतून छान मऊसूद होतात. बटाट्याच्या पॅटीस पेक्षाही दुपटीने खूप टेस्टी लागतात ही पॅटीस. करून बघा. आता तेल गरम झाला आहे. आता एक एक पॅटीस आपण तळून काढून घेऊ. खूप हाय फ्लेमवर तळायचं नाही आहे आणि स्लो फ्लेमवर पण नाही तळायचं आहे. मीडियम फ्लेमवर हळूहळू तळायचं आहे. हे बघा, छान गोल्डन ब्राउन कलर येतपर्यंत तळून काढायचा आहे.
खूप भन्नाट चवीचे लागतात हे पॅटीस. हे बघा, छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. अशाच प्रकारे सगळे पॅटीस तळून काढायचे आहे. हे पॅटीस कराल तर बटाट्याचे पॅटीस तुम्ही विसरून जाल, इतके छान लागतात हे. मस्त कलर, खूप छान खरपूस असे छान असे क्रिस्पी होतात. हे बघा, आपले पूर्ण पॅटीस तळून झालेले आहे. हिरवी मिरची बरोबर किंवा टोमॅटो सॉस चटणी बरोबर कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. संध्याकाळच्या चहाच्या वेळेस पण उत्तम आहे हे पॅटीस. सकाळी ब्रेकफास्टला मुलांच्या डब्यात पण तुम्ही देऊ शकता. खूपच भन्नाट लागते ही पॅटीस आणि कलर पण खूप छान आला आहे. जबरदस्त झाले आहे आपले पॅटीस. करून बघा तुरीच्या दाण्याचे पॅटीस. हे बघा, छान खरपूस झाले आहे. हे बघा, तोडून पण दाखवते मी. बढिया, मस्त. तुम्ही पण करून बघा तुरीच्या दाण्याचे पॅटीस आणि एन्जॉय करा. बाय.